चलो तर आजपासून आपण यूट्यूबला एक नवीन सिरीज सुरू करतोय. माझ्या डोक्यात होतं की दररोज थोडे थोडे व्हिडिओ टाकू, नाही का, अर्धवटच करू. नंतर लक्षात आलं की अर्धवट करण्याचा अर्थ नाही. जसं मी काय म्हणतो, केलं तर पूर्ण करायचं, नाही तर करायचंच नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की नाही, आपण जर मॅथ्स घेतोय तर पूर्ण करूया. आणि डेफिनेटली ही सिरीज एक इम्पॉर्टंट असणार आहे. ज्याला मॅथ्स अवघड जातं, मी लिहून देतो, तुमची भीती एकदम मोडणार. ज्याला मॅथ्सला बऱ्यापैकी जास्त मार्क्स पडतात त्यांनी काही ही सिरीज बघायची गरज नाही आहे. जे आपण थोडे थोडे बूस्टर घेऊन येऊ ते फक्त बघा. मी मेथड सांगणार आहे आणि त्यामुळे ह्या सिरीजचं नाव दिले मी, हा काय ही सी दिले मॅथ्स मास्टर म्हणून, असं सिरीजचं नाव दिले. आता मॅथ्स इझी झाले. आता आजपासून मी सांगतो तुम्हाला की नक्की आपण काय करणार आहे. पहिली गोष्ट तर, जर तुम्हाला मॅथ्सची खूप भीती वाटती, मी तुम्हाला सांगतो पूर्ण भीती मोडणार. कारण आता मला मॅथ्समध्ये एवढे चांगले का पडतात, तर मी काय पाठांतर केलं नाही आहे किंवा मी काही नुसते ट्रिक्स केले नाही आहेत, समजून घेतले. पण ते समजून कसं घेतले, काय घेतले, ते आपण सगळं बघणार आहे, राईट. आणि मी काय तुम्हाला असं सर ते नाही, आपले भाव मला काय म्हणतो, तुमचा मोठा भाऊ समजा. मी जसं माझ्या लहान भावाला, लहान बहिणीला जसं समजवणार तसं समजवणार आहे. त्यामुळे एकदम नॉर्मल ह्याच्यात स्लो पेसमध्ये समजवणार. मला एक ते 100% गोष्ट कंट्रोल करायला लागणार, कारण मी खूप फास्ट बोलतो आणि शिकवताना नाही का डेफिनेटली मी स्लो बोलेन. आता काय नाही करायचं, सी डोंट डू. डोंट लिहिलंय इथं, लोकांना वाटतं की डू वाटतं. अरे मी बघतो इथं काय काय मी बघितलं, सांगतात की मॅथ्सच्या पहिल्याच वेळी सांगतात 1 ते 30 पाठ कर, एक हे कर. अरे त्यांना कळतंय का की मॅथ्स ही गोष्ट काय आहे. ज्या माणसाला नंबर्सची भीती वाटते, ज्याला गोष्टी अवघड वाटतात, तो माणूस मॅथ्स करत नाही, बरोबर. त्याला म्हणजे ज्या माणसाला मॅथ्सची भीती वाटते, नंबर्स अवघड वाटतात, सॉरी चुकीचं बोललो, ज्याला नंबर्सची भीती वाटते त्याला मॅथ्स अवघड वाटतं. पहिल्याच दिवशी हे सगळे काय म्हणतात, तुम्ही काय करा, 1 ते 30 पाडेपाठ करा. अरे इथं छोटे पाडेपाठ होत नाही आहेत, नंबर्सची भीती वाटते आणि पाडेपाठ करणार का, अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 1 ते 30 पाडेपाठ करायची गरज नाही आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की विदाऊट तुम्ही पाडेपाठ करता पण तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडतील. 20 पैकी 17, 18, 19 येतील. आणि मी पर्सनली सगळे पेपर एक बघितले, जास्त पाडे लागत नाहीत. आणि मी तुम्हाला म्हणतो त्या पलीकडं अख्खे पाडेपाठ करून डिमॉरलाइज होण्यापेक्षा नॉर्मली ठीक आहे, ज्या गोष्टीला पाडेपाठ करून 15 सेकंद लागणार असतील, आपल्या तिथं 25 लागले तरी चालेल. म्हणजे 10 सेकंद वाचवण्याच्या नादात अशा गोष्टी पाठ करायच्या ज्याची गरज नाही आहे किंवा कॉन्फिडन्स नाही आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. जर मी 27चा पाडा पाठ केलाय, राईट, पण मी कॉन्फिडंट नाही आहे, आणि मला आता आहे की 27x7 आहे. जर मी कॉन्फिडंट नाही आहे ना, तर मी काय करणार, मी एक्झाममध्ये लिहिणार 27x7 लिहिणार आणि करून बघणार. ह्याचा अर्थ काय, नुसते पाडेपाठ असून उपयोग नाही आहे, तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे. आणि हे कोण करत बसणार. आपण काय बँकिंग करतोय का, आपण SSC करतोय का, नाही, आपण करतोय MPSC किंवा कंबाईन करतोय आपण. त्यामुळे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच आपण करणार आहे. डोंट डू फास्ट कॅल्क्युलेशन करू नका, काही गरज नाही आहे. अतिशय नाही का, प्रत्येकजण सांगतो, मी तुम्हाला एकच सांगतो, तुमचं रिझनिंग सुधरवा. रिझनिंग जर तुम्ही नीट केलं तर रिझनिंगला जो वेळ उरणार तो आपण मॅथ्सला द्यायचा. मॅथ्सला एवढी भीती का बसती, लोक सगळे नंबर्स खेळत बसतात, पण नंबर्सची गरजच नाही आहे, ते एंड पार्ट आहे. कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळालं तर मी तुम्हाला मोठा नंबर जरी दिला, डिवाइड कर, मल्टिप्लाय कर, ते तुला जमणार आहे. त्यामुळे हे आपण अजून ह्या सिरीजमध्ये काय ट्रिक्स शिकणार का नाही, शॉर्टकट शिकणार का नाही. ट्रिक्स आणि शॉर्टकटचा काही उपयोग नाही आहे. प्रत्येक सम युनिक आहे. प्रत्येक ह्याला जर प्रत्येक ह्याचा ट्रिक करत बसलो, अर्थ बनत नाही. आणि ट्रस्ट ठेवा, मी जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट सांगेन तुम्हाला आपोआप कळेल. काय काय ठिकाणी डेफिनेटली आपण ट्रिक वापरणार, पण मॅक्झिमम आपण कन्सेप्टच्या आधारे जाणार, ज्याच्यानी तुम्हाला मॅथ्समध्ये मार्क्स येणार. आता मी बघतो लोकांना 20-20 मिनिटं मिळतात मॅथ्स करायला, पण येतच नसते, नुसतं ट्रिक, कॉन्फिडन्स येत नाही, चुकतात आणि मग एक्झामच्या बाहेर येतात, राईट. त्यामुळे आपण स्लोली जाणार, पूर्ण स्लोली जाणार, कन्सेप्ट क्लिअर होणार. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ही सिरीज संपल्यावर तुम्हाला मॅथ्सला एक कॉन्फिडन्स येणार आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला मॅथ्सला मार्क्स येणारच. आपण सिम्पल ह्याच्याने जाणार आहे. मी तुम्हाला म्हणलं, मी कुठल्या ह्याची आपली बॅच नाही केलेली, मी आदित्य रंजन म्हणून एक SSCचे सर आहे त्यांची केली आहे. आणि मला माहिती आहे की ते खूप हाय लेवलला शिकवतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे बघा की ह्या लेवलचं मॅथ्स आहे SSCला हाय लेवल, काय ह्या लेवलचं मॅथ्स आपल्या MPSCमध्ये शिकवतात काय. इतक्या पण लो लेवलचं मला वाटत नाही की आपण गरज आहे. आता मी तुम्हाला किती ह्या लेवलचं शिकवणार आहे, राईट, इथंपर्यंत. एकदम हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की डेफिनेटली तुम्हाला मॅथ्स आवडेल. एकदम सोपं आहे, फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. हे ट्रिक बिक आपलं पाठांतर काय करू नका. आता आपण करणार काय, टेबल्स पाठ करायचे का, येस, तुम्ही माझ्यासाठी टेबल पाठ करा. किती करायचे इम्पॉर्टंट, टेबल्स 1 ते 9, बास ह्या पलीकडे मी तुमच्याकडे मागणार नाही आहे, राईट. मी तुमच्याकडे फक्त 1 ते 9चे पाडे मागतोय, तेवढंच बास, तेवढं करा. आणि काय ऑड नंबरचे टेबल म्हणजे काय, 13, अजून काय येतंय, आय गेस 17,
नंतर 19. कारण त्याचं कसं आहे, आता समजा मला ना 12चा पाढा पाठ नाही आहे, तर मी काय करणार की 12ला 6x2 लिहू शकतो ना, मग मी कटिंग ते करू शकतोय विदाऊट पाडेपाठ असले तरी. पण 13ला तसं कट करता येत नाही, म्हणून ऑड नंबरचे फक्त पाडेपाठ करा, स्टार्टला करू नका. हां, स्क्वेअर्स सी 1 ते 30 पाहिजेत मला पाठ, आणि क्यूब 1 ते 12 पाहिजे. जरी तुम्हाला पाठ नसलेत, दोघं घोकंपट्टी करू नका, आपण यूजच इतक्या वेळा करणार की तुम्हाला ते कन्फर्म होऊन जाणार, राईट. हां, आणि सी आता अजून एक गोष्ट, आता तुम्ही मला विचारा की आपण सब्जेक्ट कुठले, आपण टॉपिक पहिले कुठले घेणार. रिलॅक्स, ठीक आहे. मी काहीतरी विचार करूनच करतोय ना, मग मी सगळं नीट ठरवलंय की पहिल्यांदा आपण कुठलं घ्यायचं, काय घ्यायचं. फक्त तुम्ही नीट फॉलो करा, तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट मिळणार. सी आपण पहिल्यांदा ना काय करणार आहे, जो आता हा बॉक्स आहे, एवढं मॅथ्स आहे काय, ह्यातलं MPSCला एवढं विचारतं, तर आपण ह्यातलं सगळ्यात आधी हा जो कोर टॉपिक आहे हा पहिले करणार आहे, ज्याच्याने तुम्हाला मॅथ्सला मार्क्स येतील, आणि नंतर छोटे करणार. मी बघतो स्टार्टलाच इतकं छोटं करत जातात, क्यूब स्क्वेअर, गरज नाही आहे, त्याच्याने आपण वीक होऊन जातो, मॅथ्सची भीती वाटते, नंबर्सची भीती वाटते, राईट. हे आपण करणार आहे. आता सी हे वेपन्स, आता हे मी का लिहिलंय, तर एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला मॅथ्समध्ये मार्क्स आउट ऑफ आउट आणायचे आहेत किंवा त्या लेवलला मार्क्स आणायचे आहेत, तर हे 4-5 टॉपिक्स आहेत जे तुम्हाला फक्त नीट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे नीट केले तर तुम्हाला डेफिनेटली मार्क्स खूप जास्त येणार. डेफिनेटली मार्क्स खूप जास्त येणार. आणि येस, आता सी पहिला टॉपिक काय आहे, पर्सेंटेज. मला माहीत नाही तुम्ही पर्सेंटेज कशा शिकलाय, पण मी तुम्हाला शिकवेन. एवढा हे जे फक्त एक जरा मोठे व्हिडिओज होतील, पण पर्सेंटेज तुम्ही शिकला ना एकदा आपल्याकडून, संपलं, तुम्हाला ना म्हणजे सगळंच भारी होऊन जाईल, राईट. आता मी तुम्हाला डेमो घेतो, काय घेऊ आपण, एवढं काय. सी आता हे 100 आहे. आता जर याचं 10% काढायचं तर 100चं 10% किती, 10, बरोबर. आता मी तुम्हाला लिहितो 701 आहे. आता हे जर मला 10% काढायचं आहे, मग मी कसं करणार, तुम्ही काय तर ते लिहितं तसं नाही बघा. 10% काढायचं आहे, उजवीकडे एक डॉट द्यायचा. 701चं 10% किती, 70.1, ठीक आहे. आता हे काय आहे आता मी नाही सांगत, पण अशा एक सिंपल गोष्टी आहेत जे तुम्हाला मी सांगेन, ठीक आहे. आपण पर्सेंटेज टॉपिक एकदम नीट करायचं आहे, पण रेशिओ टॉपिक एकदम नीट करायचं आहे. तुम्ही म्हणणार रेशिओचा अर्थ काय आहे की नाही का, गरज काय आहे, नाही. रेशिओ टॉपिकवर आपण इतके प्रश्न उडवून टाकतो, खट गॅरंटी देतो तुम्हाला. ट्रस्ट ठेवा. पाणीपुरी मेथड, व्हॉट इज दिस पाणीपुरी मेथड, तर ही मेथड आहे जी भरपूर क्वेश्चन्सला यूज होती. मी आय डोंट नो, मला आठवत नाही, कुठं तर वाचलेलं मी पाणीपुरी मेथडच लिहिलेलं, आणि मला दुसरं नाव पण द्यायला जमत नाही आहे, त्यामुळे डेफिनेटली पाणीपुरी मेथड आहे, आपण ती पण करूया. आणि दुसरं काय, आपण कन्सेप्ट करणार आणि ऑप्शन्स करणार, राईट. की कन्सेप्ट, आपण कुठलीही गोष्ट कोर कन्सेप्टने कसं सॉल्व्ह करायचं ते बघणार, विदाऊट म्हणजे जास्त लिखाण नाही करणार, कन्सेप्टने कसं करायचं, राईट. कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आणि जेव्हा आपल्याला कन्सेप्टने प्रश्न सुटत नाहीत तेव्हा आपण ऑप्शन्स थ्रू कसं द्यायचं ते आपण बघणार. त्यामुळे अशा आपण हे बघणार आहे. मॅथ्स खूप जास्त सोपं आहे, आपण घ्यायला लागलोय. आणि हे करता डेफिनेटली माझ्या ते पण डोक्यात आहे की बाकीचे जे PYQ आहेत ते करू, म्हणजे मेन्सला ते उपयोग होईल. पण जर तुमची पुढची प्रिलिम्स टार्गेट आहे किंवा गट कची मेन्स टार्गेट आहे तर तोपर्यंत होईल. माझं म्हणणं होतं खरं तर गट बच्या मेन्सपर्यंत व्हावं, पण आता दिसत तर नाही आहे, वेळ कमी उरला आहे तुम्हाला. म्हणजे मी 10 मेपर्यंतच माझ्याकडे टाईम आहे, सो थोडं अवघड आहे, ठीक आहे. बट येस, आजपासून सुरू होतं आहे. ॲटलीस्ट नाही का, व्हिडिओ पडला मला पण जरा प्रेशर येईल की कोण ना कोणतरी थांबले. आणि येस, दिस इज इट, ठीक आहे. आणि येस, टार्गेट ठेवूया आपण. येस, मला वाटतं 100 व्ह्यूज तर येतीलच. आणि लाईक्स करून टाका, ॲटलीस्ट 100 लाईक्स तर करून टाका. लाईक कमेंट केलं की तेवढं यूट्यूब रेकमेंड करतं, मला पण तेवढं मोटिवेशन राहील, ठीक आहे. चलो करू आपण. टेन्शन नॉट, ऑल द बेस्ट. अरे नाही, आय एम रिअली सॉरी. मी पूर्ण सी व्हॉट आय नीड, मला तुमचं काय पाहिजे, तर मला तुमचं दिवसातला 1 तास पाहिजे. मला वाटते की 1 तासाचा एक व्हिडिओ असेल तर 1 तास फक्त मला द्या. अजून एक गोष्ट, आपले व्हिडिओज बघताना नियम, तुम्ही जर रील्स बघून आला असला तर बघायचं नाही. कारण बोरिंग असणार आहेत व्हिडिओज, कारण मी शिकवणार आहे नाही का, मी नेहमीची बडबड करते तशी बडबड नाही करणार आहे, सो तुम्हाला बोर होणार. त्यामुळे आधी रील्स बघून आला असला तर जरा वेळ थांबायचं, श्वास घ्यायचे नाही का, 5-10 मिनिटं तुमचं पुस्तक बघा, नाही तर कुठं पण बघा, आणि त्यानंतर व्हिडिओ सुरू करा. रील्स बघून जर डायरेक्ट तुम्ही मॅथ्सच्या व्हिडिओला येत आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, कारण ब्रेनला तेवढी सवय नसते आणि काहीच उपयोग होणार नाही, ठीक आहे. 1 तास तुमचं द्या. दुसरं, ट्रस्ट लागणार आहे डेफिनेटली. एक गुड टीचर आणि बॅड टीचरमध्ये फरक एवढा असतो की गुड टीचरचा एक ट्रस्ट निर्माण झालेला असतो, एक पर्सनल कनेक्शन निर्माण झालेलं असतं. बघायला गेलं प्रत्येक सर सेमच मॅथ्स शिकवतो, पण आपल्याला ह्याच्याकडनं कळतं आणि त्याकडनं कळत नाही. हे का होतं, बिकॉज ऑफ ट्रस्ट, ठीक आहे. तर मला वाटते तेवढं
तेवढं ट्रस्ट फक्त ठेवा. दुसरं नो फेस कॅम. नो फेस कॅम इज द मस्ट. मी काही फेस कॅम वापरणार नाही कारण म्हणलं तुम्हाला की तेवढी मेमरी नाही आहे, त्यामुळे माझा चेहरा दिसणार नाही. पण डेफिनेटली मी ट्राय करेन, जर जिथं वाटते की गरज आहे तिथं लगेच छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करेन. डेफिनेटली आपण हे करू, पण तेवढं तुम्हाला बेअर करायला लागेल. त्यामुळं मला आय डोंट नो, मला वाटते 50च व्ह्यूज येतील, पण ठीक आहे, आता काय करणार, तुम्हाला तेवढं करायला लागणार, मला पण तेवढं करायला लागणार. इट्स ओके. तेवढे करा आणि गो स्लो गो फर्दर. आपण हळूहळू जाऊया. याच्याने काय होईल की समजा तुम्ही नाही का, म्हणजे एक टॉपिक जरी ह्या एप्रिल किंवा मे महिन्यात कमी जरी टॉपिक कव्हर झाले तरी इतके टॉपिक कंप्लीट टॉपिक कव्हर होतील ज्याच्याने तुमची भीती मोडेल नाही का, किंवा गोष्टी क्लिअर होतील. एकदा टॉपिक केला की तुम्हाला परत करायला लागणार नाही. आपण तेवढं हे करू. आणि येस, दिस इज इट. गो स्लो अँड गो फर्दर. तेवढं आहे. ठीक आहे, आता आहे. चलो, ऑल द बेस्ट.